आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापले. गेल्या 13 दिवसांपासून पुण्याच्या मांजरी भागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन उपोषण सुरू आहे. वयाची मर्यादा, नोकर भरती, विद्यार्थी भत्ता, 2026चा जी आर रद्द करून 2011चा जी आर कायम ठेवावा, अशा अनेक मागण्या या आंदोलकांच्या आहेत. यातील वयाच्या मर्यादेची अट मान्य केली असली तरी इतर मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाही. त्यामुळे विद्यार्थी अजूनही उपोषणावरती बसलेत. त्यातील काही विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्यानं त्यांना रुग्णालयातही भरती करण्यात आले. अशात आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून आणि खास करून विद्यार्थिनींच्या प्रेग्नन्सी टेस्टच्या मुद्द्यावरून वातावरण पेटले. राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या संदर्भात पत्रही लिहिलं होतं. या पत्रामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवातही झाली. अशात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हे सगळे आरोप फेटाळत थेट राहुल गांधींना सुनावले. झालं असं की राहुल गांधी यांनी आपल्या पत्रामध्ये महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी 10 दिवसांपासून अधिक काळ आपल्या अधिकारांसाठी उपोषण करत असल्याचा दावा केला. पुण्यात झालेल्या छात्रो की गूंज या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी आपल्या समोर वसतिगृहातील अनेक समस्या मांडल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं. वसतिगृह प्रवेशासाठी असलेली 30 वर्षांची वयोमर्यादा, अपमानास्पद नियम, असुरक्षित सुविधा आणि महिलांसाठी गर्भावस्था तपासणीसारख्या कथित अमानवी तरतुदींचा उल्लेख राहुल गांधी यांनी आपल्या पत्रामध्ये केला. दुर्गम गावांमधून आणि छोट्या शहरांमधून शिक्षणासाठी येणारे आदिवासी विद्यार्थी कोणतीही दया किंवा दान मागत नसून ते आपला अधिकार मागतायत, असं राहुल गांधींनी म्हटलं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांची स्वतः भेट घ्यावी आणि त्यांच्या समस्यांचं तातडीने निराकरण करावं, असं मागणीही त्यांनी केली. दरम्यान सकाळ माध्यम समूहाने देखील ग्राउंड रिपोर्ट केला. मांजरीतील त्या आदिवासी वसतिगृहाला भेट स्वतः दिली, ज्या ठिकाणी विद्यार्थी आंदोलनाने उपोषण करतात. तेव्हा सुद्धा विद्यार्थिनींचा हाच मुद्दा होता की आम्ही जेव्हा दिवाळीला किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीला घरी जातो, तिथून आलो की आमची मेडिकल टेस्ट होते. पण ही फक्त टेस्ट मुलींची होते, जी फिटनेस टेस्टच्या नावाखाली केली जाते. मुलांसोबत किंवा मुलांची ही टेस्ट होत नाही. त्यामुळे ही अपमानास्पद वागणूक आमच्यासोबतच का, असा सवाल या ठिकाणी मुलींनी उपस्थित केला. अहो ते नॅचरली प्रेग्नेन्सी बोलल्यानंतर प्रेग्नेन्सी तुला सांगून येणार आहे का, नाही सांगून, तुम्हाला सांगून येणार आहे का, मला सांगून येणार आहे का, त्यांना सांगून येणार आहे का, कोणालाही सांगून येऊ शकत नाही. ती नॅचरली ती प्रेग्नेंट कधी येऊ शकते, त्याच्यानंतरही ती कामाला जाऊ शकते. सरकारी जितके सरकारमध्ये कामाला आहेत, सरकारी जितके पण थ्रूमध्ये कामाला आहेत, ते प्रेग्नेंट नाहीत, त्यांना पोरबाला नाही होत. मग यांचंच का त्यांनाच फक्त तुम्ही बंधनं देऊ शकतात, बाकीच्यांना पण द्या. जितके पण सरकारी कामाला लोक त्यांना पण तुम्ही सेम लाव. ते बघा, रक्त सेम. ज्या वेळेला तुम्हाला आजार येतो, ज्या वेळेला तुम्हाला रक्ताची गरज येते, तेव्हा बघता का तुम्ही रक्त कुठला आहे तो, त्याला प्रेग्नेंट होती का, तिला कुठला काय होता का, ती आदिवासी होती का, ती मॉमिनिन होती का, ती आगरी होती का, ती कोली होती का, ती कराडी होती का, नाही बघितला ना. मग आता पण तुम्ही तो विचार करा ना, दखल घ्या ना सरकारनी. एवढंच नाही, यावरून सुजात आंबेडकर यांनी हे देखील आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. सुजात आंबेडकर यांनी देखील या आंदोलनस्थळी भेट दिली होती. त्यावेळी जेव्हा माध्यमांनी त्यांना हा प्रश्न उपस्थित केला, त्यावेळी सुजात आंबेडकर सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हा एका प्रकारे खूप मोठा टॉर्चर आणि लैंगिक शोषणच आहे असं आपण म्हणू. आणि दुसऱ्या बाजूला ज्या विद्यार्थिनींना अशी टेस्ट करायला भाग पडले, मी त्यांना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीकडे या. ज्या लोकांनी आणि ज्या वॉर्डन्सनी तुम्हाला या टेस्ट समोर जायला लावल्यात, त्या सगळ्यांवरती आम्ही हॅरसमेंटचे गुन्हे दाखल करून घेऊ. आता यावरून राहुल गांधींच्या या पत्राला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले. उईकेंनी आपल्या पोस्टची सुरुवातच राहुल गांधींना टोला लगावत केली. राहुल गांधी जी, आप जब भी आते हो देर करते हो, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवरती निशाणा साधलाय. राहुल गांधी महाराष्ट्रात आले त्याच दिवशी नागपूर आणि चंद्रपूर मधील आदिवासी विद्यार्थ्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं, असा दावा अशोक उईकेंनी केला. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना योग्य माहिती दिली नसावी, असाही आरोप त्यांनी केला. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या 30 वर्षांच्या वयोमर्यादेच्या मुद्द्यावरही अशोक उईकेंनी स्पष्टीकरण दिलं. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर वसतिगृह प्रवेशाची मर्यादा 30 वर्षांपर्यंत करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीवरती सरकारने निर्णय घेतल्याचं उईकेंनी सांगितलं. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित नियमावरूनही राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला होता. विशेषतः महिला विद्यार्थिनींच्या गर्भावस्था तपासणीचा उल्लेख त्यांच्या पत्रात करण्यात आला होता. मात्र उईकेंनी हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला.
एखादा विद्यार्थी महिनाभर सुट्टीवरती गेल्यानंतर परत येतो तेव्हा त्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं फिटनेस प्रमाणपत्र मागितलं जातं असा दावा उईकेंनी केला. मात्र गर्भावस्था तपासणीसाठी कोणतीही चाचणी घेतली जात नाही असा नियमच अस्तित्वात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केलेला आरोप सरळ खोटा असल्याचा पलटवार उईकेंनी केलाय. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांमधील असुरक्षित सुविधांवरूनही राहुल गांधींनी सरकारला घेराव केला होता. सर्पदंशाच्या घटना आणि इतर गैरसोयींचा मुद्दाही त्यांच्या पत्रातून उपस्थित करण्यात आला होता. यावरती उईकेंनी काँग्रेसवर पलटवार केलाय. ज्या आश्रमशाळांमध्ये सर्पदंशाच्या घटना घडल्या किंवा सुविधांबाबत तक्रारी आहेत त्यापैकी काही आश्रमशाळा काँग्रेसशी संबंधित नेत्यांच्या असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे आणि माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या नावाचा उल्लेख करत काँग्रेसला थेट टार्गेट केलं. पण महाराष्ट्रातील कोणत्याही समाजातील विद्यार्थ्यांना अनावश्यक त्या सुविधा देण्यासाठी महायुती सरकार सक्षम आहे असं उईकेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. ज्या ठिकाणी सुरक्षा किंवा व्यवस्थेबाबत तक्रारी आहे तिथे सुधारणा करण्याचं काम सुरू असून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलत राहील असा दावा त्यांनी केलाय. मात्र या संपूर्ण प्रकरणात आता राजकीय आरोप प्रत्यारोपणा उधाण आला आहे. त्यामुळे एकीकडे राहुल गांधी सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून घेरत आहे तर दुसरीकडे अशोक उईके राहुल गांधींनाच अपुरी माहिती आणि राजकीय प्रसिद्धीसाठी आरोप केल्याचा पलटवार करत आहे. त्यामुळे आता या वादाला राजकीय रंग चढला असला तरी आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती सरकार नेमकी काय भूमिका घेणार आणि प्रत्यक्ष कोणता निर्णय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे. कारण की अजूनही आज 14वा दिवस आहे उपोषणाचा आणि आजही त्या ठिकाणी विद्यार्थी हे उपोषणाला आंदोलनाला बसलेले आहेत. जरी सरकारने वयोमर्यादाची अट ही मान्य केली असली तरी सुद्धा जोपर्यंत लेखी GR येत नाही किंवा आमच्या इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण हे आंदोलन सुरूच ठेवू असा दावा विद्यार्थ्यांनी केलाय. त्यामुळे आता सरकार यावरती काय तोडगा काढतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.